आज दे तो पोट भरी
कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी आजी देतो पोट आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो तुका म्हणे सांडा घाटे पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरू तेने नका भरू नका भरू तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी
जरा टाळी वाजवा. पोरा ऐ भागवत टाळी. कमी धन्यवाद. लक्षात आलं नाही. पाठीमाग टाळी वाजवा जरा. हां टाळीचं महत्व मी मुद्दाम सांगेन. ज्यांच्या अनुभवात टाळीचा अनुभव आहे ती टाळी सांगेल म्हणून टाळी वाजवा. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. महायोग पिटे तटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय धातु मुनिंदे, समागंत तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा केरू प्रथम मने, पांडुरंगा केरू प्रथम मन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा महादेव महादेव दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. ज्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, ज्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर.
करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा डोळाला चलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येच्याधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आता हृदय हे आपुले चोपाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गेले अनेक वर्षापासून चाललेला नामजप यज्ञ सोहळा उत्तम कडेपूर नगरीमध्ये वडलाय देवीच्या समोर त्यांच्या वास्तव्यानं पवित्र अशी तीर्थक्षेत्र ही भूमी बरोबर ज्या बाजूला पाहिजे त्या सिंहासनावर असणारी डोंगराई माताजीच्या कुशीमध्ये पदस्पर्शाच्या कुशीमध्ये सामावलेली ही नगरी राजकीय सामाजिक आर्थिक त्याचबरोबर धार्मिक सर्व गुण ज्या नगरीमध्ये नांदतायत अशी ही गोड नगरी आहे। या नगरीमध्ये गेले अनेक वर्षापासून गोड असा हा उत्सव होतोय। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचबरोबर याच गावचं पारमार्थिक वैभव हरिभक्तीपरायण श्रीयुत हरिभक्तीपरायण गुरुबंधू प्रल्हाद बाबा यांचं गोडसं रामायण झालं। सुंदर असा हा उपक्रम गेले अनेक वर्षापासून सुरू आहे। वर्ष 39 ना? छान साहेब, पहिल्या वर्षाला मी होतो, पहिल्या वर्षाला पण मी होतो। पारायणाची सुरुवात झाली ते हरिभक्तीपरायण करोडीकर सगळी मंडळी त्यांच्यासोबत असणारी हरिभक्तीपरायण ज्योतिराम महाराज करोडीकर यांच्याकडे व्यासपीठ होतं। त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटनं थोडासा घात झाल्यानं बबन बारका बबन अधिक आम्ही सहाय्यक म्हणून पहिल्या वर्षापासून या नगरीचं या संबंधानं किंबहुना सेवा घडते। विशेष भाग्य विठाल विठाल थोडीशी पाठीमागे इकडे तिकडे आहे काल्याचं कीर्तन म्हणण्याने हे असंच मलाही माहिती आहे। तरी पण आजूबाजूला उभा असणारी उगीच इकडे तिकडे फिरणारी मी सगळ्या मंडळींना विनंती करेन थोडंसं 1 तास फक्त 1 तास
आजूबाजूला बसलेली मंडळी उगीच सगळं करत हे करण्यापेक्षा हे करत करत हेच करा, एका तासासाठी वेळ द्या अशी विनंती करतो. आगमागं बसलेली जी मंडळ आहे पुढं आलं तर बरं होईल. पुढे येऊन बसण्याचा प्रयत्न करा ना. अर्जुन भाऊ, माळी सर, तुम्ही सुद्धा या ना गड्या, या सगळी या. जरा जवळ आलं तर बरं होईल. या लवकर या. बरं असं म्हणतोय मी, तसं का म्हणा ना. या ना या, वेळ काढा, खरंच वेळ काढा. मागा आगं काय होतंय अर्जुन भाऊ, तुम्ही इकडे तिकडे तुमच्या कामामध्ये बरोबर कामासाठी गुंताय, पण सगळ्यांना वाटतं हे असंच असते वाटतं. विठाल विठाल गोड असा अतिशय सुंदर हा सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्याचा या वर्षाचा समारोप अर्थातच भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र उच्चाराचा, महाप्रसादाचा, समारोपाचा योग वाघपुष्प वाहण्यासाठी गोडशी संधी प्राप्त झाली. मी माझं भाग्य समजतो. सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत साधू, सकल गुण संपन्न, सकल वेद संपन्न, सकल शास्त्र संपन्न असे असणारे देहू गावचे माझे तुकोबराय, वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कलशस्थानी शोभणारा हिरा असे असणारे महन वैराग्याची मूर्ती माझे तुकोबरायांचा गोड साबंग, कात्यातील गोड साबंगाई अभंग हा काल्याच्या प्रसंगातील आहे. ऐका, 5,500 वर्षापूर्वी भगवान परमात्म्यानं द्वापार युगामध्ये केलेलं जे चरित्र आहे भगवान परमात्म्याचा आणि त्यांच्या सवंगडे सर्व गवळ्यांचा झालेला सुसंवाद या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादित करतायत. विठाल विठाल काल्याचं कीर्तन म्हटलं की हा विषय बांधिलाय. भगवान परमात्म्याच्या गोड चरित्रानं सांगता करावी. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रानं का करावी? भगवान श्रीकृष्णानंच 8व्या अवतारामध्ये काला केला. याचा अर्थ असा आहे, सगळी वैरी, शत्रू, मित्र, सर्व भक्तांना आपल्याशी एकरूप केलं, ऐक्य केलं. ऐक्य म्हणजे काला, हा विशेष काला भगवान कृष्णानीच केला आणि तोही फक्त गोकुळातच केला. चरित्र ते उच्चारा केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. हॅलो हॅलो, हे माधू चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. ऐका, भगवान परमात्म्याने केलेलं चरित्र अतिशय गोड असं चरित्र आहे. ज्या भगवान अवताराने ज्या अवतारामध्ये चरित्र केलं तो अवतार परिपूर्ण आहे. त्या अवताराचं स्वातंत्र्य आहे गड्या. सगळं स्वातंत्र्य, सगळी खाती स्वतःकडे घेऊन, सगळी खाती स्वतःकडे घेऊन जो अवतार झाला तो कृष्ण अवतार आहे. कारण खातं स्वतःकडे नसेल, खातं दुसऱ्याकडे असेल तर परिपूर्तता. जय हरी. छान. विठाल 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 आणि म्हणून कृष्णानं केलेला काला बरोबर आहे. काला म्हटलं की त्याचं मुख्य, काल्याचं मुख्य स्वरूप आहे ऐक्यता. जो जीव अनंत कालापासून संसाराच्या भयंकर अशा या भवनदीमध्ये वाहवत गेलेला आहे,
त्या जीवाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत पोहोचण्याचं साधन मनुष्य शरीर आहे आणि मनुष्य शरीराने केलेल्या भक्तीचं साधन आहे, परिपक्वता, परिपूर्णता आहे भगवान परमात्म्याचं ऐक्य म्हणजे काला. विठ्ठल विठ्ठल यापेक्षा काल्याचा भरपूर बोलता येईल. काल्यावरच आपलं 2 तास निघून जातील, तासभर निघून जाईल. आपल्याला वेळ खूपसा कमी आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, आज खऱ्या अर्थानं साहेब मी माझ्या मालकांच्या नगरीमध्ये सेवा करतोय. मला स्वाभिमान आहे. मी सरांना बोललो होतो, अर्जुन भाऊंना बोललो होतो, जमलं तर गड्या कधीतरी मालकाची सेवा सेवकाला मिळावी, हा माझा हेतू होता. अण्णा कीर्तन कमी असं नाही, म्हणजे हा अहंकार नव्हे. परवा पाक हरिभावाची समती आळे फाट्यापर्यंत आहे, रोज कीर्तन करतोय. पण सर, जोपर्यंत मालकाच्या सेवेत रुजू सेवा होत नाही तोपर्यंत अनंत सेवा केल्या तर त्या निरार्थक आहेत. दुसरा एक मुद्दा असा आहे, मी वाणीनं म्हणणारा आणि आचरणानं वेगळा असणारा असा एक वक्ता नव्हे, असा एक भक्त नव्हे असा म्हणेन मी. सांगेन ज्या दिवशी स्वामीनिष्ठ एक गोष्ट आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या अभंगामध्ये गाथ्यामध्ये प्रत्येक गोष्ट सांगून टाकलेलं आहे. ज्यांनी आपल्या स्वामीचं दासत्व करायचं आहे ते स्वामीनिष्ठपणा ऐकता असावा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आज आलाच योग म्हणून सांगून जातो सर, ज्या दिवशी भाऊसाहेबांच्या बस एवढंच बोलतो, त्या दिवसापासून अजून जर वेगळी फुली केली असं माझ्या कुटुंबाने मी, तर तो स्वामीचा भक्त ठरणार नाही, नरक ठरेल. नरक लक्षात ठेवा. हो, आता मोठी काय करतात हे विचारायची गरज नाही, कारण सध्या वातावरण ते आहे, आपल्याला त्या विषयावर जास्त बोलायचं नाही. एक गोष्ट बोलतो, सगळ्यात मोठा शास्त्रामध्ये द्रोह पाप सांगितलेला आहे, स्वामी द्रोह. स्वामींच्या बद्दल पाप करणं, स्वामीला फसवणं हे पाप आहे. हे फक्त आम्हाला खायच्यानं कळतं, वरच्यानं काहीच कळत नाही. विठ्ठल चला, माझा विषय हा नाही. भगवान परमात्म्यानं स्वतःकडे सगळी खाती घेऊन जो अवतार धारण केला तो कृष्ण अवतार आहे. तसे अवतार अनेक घेतले. गर्गसंहितेमध्ये 24 अवतार सांगितले. मुख्य अवतार आहेत 10. मच्छा आहे ना इथून पाय माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, वेळ घेत नाही तुमचा. ज्या 10 अवतारामध्ये मुख्य अवतार, परिपूर्ण अवतार असा कोणता ते तो कृष्ण अवतार आहे. एरवी अवतार अनंत घेतले, अनंत अवतार घेशी भक्ताकारणे असा गौड अवतार आहे. या अवतारामध्ये ऐका गड्या ऐका, काला करत असताना म्हणजे काला म्हणजे ऐक्य देत असताना वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी. हा काल आहे, हा काल आहे. आपल्यासाठी काला सांगू का? आपल्यासाठी काला आता जरा लईच आपण पुढं आलोय, पुढं सरकलोय. वाटी आल्यात ताटात. पूर्वी एका पितळीला कालवण वाढून एकाच पितळीत भाकरी ठेवायची, त्याला सुबणी लावायची. बोला की सगळ्या म्हाताऱ्या बायका आहेत, अनुभवी आहेत. बरं झालं तरण्यानं आम्ही काही सांगावं, आहे ना. अय मागणं वटकान लावायचं त्याला. भाकरी तिकडं कालवण आपल्याकडं, भाकरी तिकडं आणि कालवण बरं, तिकडची भाकरी तिकडं इकडचं कालवण इकडं. असंच जर ठेवलं तर आनंद मिळेल? बोला की आनंद मिळेल? नाही मिळणार. काय करावं लागेल? तिकडची भाकरी इकडचं अलीकडचं कालवण एकत्र करावं लागेल. त्याचा काय करावं लागेल? काला केल्यानंतर जो आनंद आहे तो काला महत्वाचा आहे. जीवनामध्ये असा काला करा गड्या. शत्रू जरी असला तिकडचा, इकडचा मी असला, इकडचा तिकडचा शत्रू, इकडचा मी, एकत्र या. जे हरी म्हणा, पायाला लागा. शत्रूला सुद्धा मित्र करता येतं आपलं चित्त शुद्ध असेल तर. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. शत्रूला मित्र करणे हाही काल आहे आणि मानवी जीवनाचा मला वाटतं हा सगळ्यात मोठा काल आहे. विठ्ठल विठ्ठल हल.
विठाला विठाला. असो, प्रतीक ठेवत असताना काल्याचं जे प्रतीक आहे ते लही आणि दाही. लाही दहीचा मिश्र काला असा म्हटलेला आहे. दही का लाही का बीज भाजून केली लाई, आम्हा जन्म मरण नाही. हे हे साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. ऐका, आम्हा कैसा गर्भवास. काला सांगतोय. कसं आहे, शेवटच्या वाक्याकडे माळी सर लई जबाबदारी आहे. समारोप सांगायचा आहे, 8 दिवस काय झालं हे थोडंसं सांगायचं आहे, सगळं पाठीमागचं थोडंसं का होईना पण दर्शन द्यायचं आहे आणि शेवेला घेतलेला अभंग सोडवायचा आहे. शिवाय भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं हे एवढं सोपं आहे. 17 पुराणं भरून गेली, बरोबर आहे ना. ए मुंगी व्याली शिंगी झाले तिचे दूध किती, 17 अजून भरून गेले पेले बारा हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 भरून गेले पेले बारा हत्ती. वर्तमान खोटे आम्ही लटकन बोलो, आम्ही लटकन खोटे लटकेने बोलो, आम्ही वर्तमान लटकेने बोलो, आम्ही लटकेने बोलो, लटकेने बोलो, आम्ही लटकेने बोलो, आम्ही केने बोलो, लटकेने बोलो, आम्ही लटकेने बोलो. झालंय कसं, आपण सगळ्यांनी किस्ताक शिवलीत पण 80 नंतर सर किस्ताक शिवायला अडचण नाही. किस्ताक शिवलं तर दुमत नाही, पण कुस्ती होईल का नाही याची गॅरंटी आहे. पूर्वीचे साहेब पैलवान असे काय खोडकर असायचे. आमच्या गावात एक पैलवान होता, आम्ही आपल्या आईला आमच्या वडिलांच्याकडून. एक पैलवान असा विचित्र होतं बारकाट, नाव पण सांगतो कुंभाराचं, गेलं बिचारती. पण त्याच्या डबलचा पैलवान जरी त्याला उठला की जे खोड अशी बरं का, सलामी देतानाच माती थोडीशी घ्यायची डोळ्यात टाकायची, उलटा करून पाडून गेला. इथं सुद्धा प्रमाणाबरोबर जी गती आहे ना ना खुडची, ऐका ऐका का होईना पण म्हणजे असं नाही बरं का. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. हे काय वारकरी संप्रदायाला अन्न टाळ वाजला पाहिजे. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गेलो निघावा गोविंद गा, ज्ञान गेलो निघावा गोविंद गा, ज्ञान गेलो निघावा गोविंद टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगताची आटला भेद, ज्ञान गेलो निघावा गोविंद गा. आपण सगळी आता म्हणजे म्हातारीच आहोत, पण टाळी जरा उचलून वाजवा. टाळीचं महत्त्व सांगतो, पुरा राहून जाईल कारण वेळ कमी आहे. ही जर तुम्ही टाळी अशी वाजवली अशी तर आपल्या सर्व इंद्रियांच्या मध्ये शक्ती प्राप्त होते, हाडामध्ये सुद्धा मजबूतपणा येतो. अजून गोष्ट सांगतो, आरोग्य प्राप्त होतं. नजर कमी झालेली, मला परवा एक साहेब भेटले, नजर सुद्धा कमी झालेली रोज टाळी वाजवली आणि सकाळी आपल्या थुकी आपली जी थुकी आहे सकाळची ती जर डोळ्यात घातली तर नजर गेलेली सुद्धा थोडी थोडी प्राप्त होते, चांगली प्राप्त होते. ऐकताय ना? असं लय ऐकलं, असं लय ऐकलं व असं लय गेलं. 39 वर्षात केलं केलं काहीच नाही. असो,
आदरणीय हरिभक्तीपरायण परमस्नेही वडील गुरुबंधू आमचे जाधव साहेब आहेत. या गावामध्ये बरेच दिवस ज्यांनी काढलं त्यांनी परमार्थ समाजामध्ये किती केला यापेक्षा परमार्थ कसा करावा, त्याचा अनुभव कसा घ्यावा हे आम्ही त्यांच्याकडून शिकतो. लक्षात ठेवा, आम्ही त्यांच्याकडून शिकतो. हे असंच असतं. जे बाउंड्रीवरचं असतं, जे साऊंड बॉक्सच्या नेहमी माईकच्या समोर असतं, ते सगळं असंच असतं, गोळा केलेलं असतं, असंच देतं आणि मोकळंच राहतं. पण याईपेक्षा जो एकांती साधना करतो तो साधक ठरतो. वक्ता साधक असेलच असं नाही, असला तर तो भाग्यवान. विठ्ठल गोड आहे. ऐका गड्या हो, सगळ्या जबाबदाऱ्या नाही या चाललेल्या यज्ञामध्ये 39व्या वर्षाच्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी असणारी मिळालेले जे गुणीजन आहेत त्यापैकी सगळी ही एकाहून बळी, अनुभवानं बळी. बरं, कलेनं कमी असू द्या, अनुभवाने बलवान आता पण. आणि म्हणूनच अनुभवाच्या पुढं अनुभव सांगावा, उगीच नाही का, अशी असणारी ही मंडळी. श्री हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण हरिभाऊजी पलुसकर, त्याचबरोबर मेजरजी गेल्या अनेक वर्षापासून सेवा करतायत. सोबत असणारी सगळी मंडळी, पंचकृषीतील मंडळी. बोल ना बाळा. निवृत्ती महाराज आळंदीकर, धन्यवाद. सोबत असणारी ही मंडळी माझी या भागातलं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय यांच्यावरती अवलंबून आहे. आता यांच्यावरती अवलंबून आहे. कारण बरोबर आहे ना, यांनी पुढं यायचं आहे, नाहीतर आता हे टाळकरी गेल्यावर कुणाला आणायचं, प्रश्न आहे सर. म्हणून लागून या पाया, विनवितो तुम्हाला, तुम्ही या असं म्हणायचं. बरं का, छान आहे. गोड, अतिशय मृदंग सुंदर भागवतजी महाराज, ज्यांचा गोडसा अनेक परिचय होते, पुन्हा पुन्हा योग येतोय. अतिशय सुंदर हा योग आहे. मुळातच मनुष्य जन्म चांगला आहे गड्या. बरं का, बरीच मंडळी 60-70% म्हातारी मंडळी आहेत. वैतागू नका. भलं घरात कमी देत असू द्या, चाडी करू नका, इकडचं तिकडं करू नका. नाही, जसं आहे तसं राहा. ठेविल्यानंतर ते तैशीच राहावे. कारण आपण एकदा एक चुकीली, मरेपर्यंत चुकाच करायच्या. साहेब, हे अनुभवानं सांगतोय. अरे पोरगा झाला, आदरणीय हरिभक्तीपर्यंत वैकुंठशी आप्पा सांगायचे, पोरगा झाला, आनंद झाला, वाट पेड. पण पुढं काय, चला तरी बी भले हो. या ग्रस्ती आश्रमासारखा शास्त्रामध्ये, पुराणामध्ये श्रेष्ठ आश्रम दुसरा कोणताच सांगितला नाही. कारण या आश्रमानं अनेकांची सेवा करता येते. या आश्रमामध्ये स्वतःला सोसता येतं आणि सोसला तो साधक ठरतो. जर सोसलंच नाही तर साधक ठरत नाही. सोसावं लागतं, खूप सोसावं लागतं. आणि म्हणून उत्तम आहे. एक गोष्ट आहे, काल्याच्या प्रसंगानं सांगतो. भगवान परमात्मा या अवतारामध्ये ग्रस्ती होता, म्हणून कृष्णाचं चरित्र ग्रस्ती होता. आपणाला एक बायको साहेब, आता ती बी घोटाळ्यात आल्या त्या. बरोबर आहे ना. भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. मोठा संसार होता त्यांचा. माझ्या तुकोबरांना 2 पत्न्या होत्या. संसार त्यांचाही मोठा होता. जो त्याही कालीन 1200-1600 शतकामध्ये ज्यांच्याकडं 4 लाख रुपये, अनेक लाखो अशी संपत्ती होती, सावकारकी होती, असा त्यांचा प्रपंच होता. गोड प्रपंच होता. यदा कदाचित या संसारामध्ये कोणत्याही विपत्ती आल्या तर त्या विपत्तीनं ते कधी घाबरले नाहीत, मागं सरले नाहीत. बरोबर आहे. त्याने उलट असं सांगितलं की असं राहा, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, असं सांगितलं. आणि म्हणून आज मी एक गोष्ट बोलून जातो गड्या. एक कवी गोड गाणं सांगतोय. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा. या जन्मावर
वेळ नाही मला सांगायला. या जन्मावच का, या जगण्यावच का, हा जन्म पुन्हा मिळणार नाही एवढं सांगेन. मागुता हाची जन्म पावशी, हे तो न घडे रे सायाशी. मिळालंय ना आनंदी रहा. विठ्ठल विठ्ठल चला. गोड भगवान कृष्णानं काला केला. काल्याचं स्वरूप सांगितलं. दह्यामध्ये नवनीत आहे, तुपामध्ये ऐका दुधामध्ये तूप आहे. पण दुधातलं तूप प्राप्त करण्यासाठी काय प्रक्रिया आहेत का लगेच मिळते? मावशा हो, दुधात तूप आहे का? हाय, दुधात तूप हाय. आता इथं दूध आणलं की दुधातनं तूप काढून देता येईल का लगेच? मग दही लावावं लागल. दही बी जापानला सळलं लागलं तर त्याच्या प्रक्रिया आहेत. ते जर साध्य नाही झालं तर इल्ला हे बी गेलं ते बी गेलं. असंच आहे गड्या, असंच आहे. अरे भगवान परमात्मा निर्गुण आहे. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया लोय माय माझे नाव. ये नगरी वस्ती केली काही खाई बाब हो. शकून माझा ऐका ऐका. इथून पुढे बरे होईल. कडेपूर करानु, कडेपूर करानु. ह्याच्यातलं नो बरं का, ह्याच्यातलं मला माहित नाही. इथून पुढे बरे होईल बा दादानो. भक्ती सुखे दोंद वाढेल गा. फेरा 84चा चुकेल गा दादानो. ऐका, फेरा 84चा चुकेल गा दादानो. आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादानो. ऐका, 39 वर्ष झाली, अडचण नाही. आता बरं व्हायला काय अडचण, पण ऐकलं तर ना. हे जर नाही कळलं तर 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 जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी गा काळ बांधून येईल. सरत शेवटी गा एका जनाधारी आमचं काय बांधायला. असं का होईना. हे जरी नाही कळालं तर घोटाळा होईल. कळालं तर नक्की बरं आहे. कळायचंय काय, मनाचे पाटील देहगावचा. विश्वास धरू नका त्याचा, तो घात करील नेमा. हो की हो की. नाही तस काय काळजी करू नका भागवतची. जमतं, करडी करी माझ्या जोडीला असतो त्यामुळे काय टेन्शन नसते. हे बी जमतं कधी कधी. नाहीतर हे सरल्यावर पुन्हा ते चालू. वासना बायकू शेजारीन मोठी. हे जे वारा आहे, जराला मन दिशा चांगली मिळाली नाही, वासनेला जर दिशा गोड नाही मिळाली, वासनेचा विषय मनाचा विषय जर विषय विषाद झाला तर मग मात्र जीवाचा घात झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे वारं भयंकर आहे गड्या. या वाऱ्याला सांभाळूया. बरीचशीच दुनिया वाऱ्याने गेली या. अशी कशी किमिया झाली रे दादा, वाऱ्यानं दुनिया गेली. अशी कशी किमिया झाली रे दादा, वाऱ्यानं दुनिया गेली. अशी कशी किमिया झाली गड्यानो, वाऱ्यानं
काय पर्याय नाही. अजून काल्याकडे जायचंय आपण. फिर मिलेंगे प्रेम दिलं तर. ऐका, हे बी वार आहे, या बी वाऱ्या दुनिया निघाली या. ऐका, ही दुनिया खूप या वाऱ्यात जाते गड्या. एक एक वारं येतं. मागच्या 2 वर्षापूर्वी वारं आलं होतं. हे भल्या भल्याची हाडकं सुद्धा मिळाली नाहीत. हेही वारा आहे. हा संकेत वारा त्याचा आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आणि तसल्या वाऱ्यातनं वाचलोय म्हणून या वाऱ्यात ये. वाऱ्याचे बाप आणि जा वाऱ्याचे बाप कीर्तिमुख त्याचे नारायण. कीर्तिमुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती कीर्तिमुख त्याचे नारायण. कीर्तिमुख त्याचे नारायण. प्रमाण नाही कळालं मला. वाऱ्या हाती माप चाले वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वा वा वा. कीर्तिमुख त्याचे नारायण. कीर्तिमुख ज्याचे नाचे नारायण. नारायण नाचतो. वारं 2 प्रकारचं आहे. एका वाऱ्यानं दुनिया जाती. पुढं ऐका, आपण कुणबी आहोत, पण त्याच वाऱ्याचा योग्य उपयोग करून घ्यायचा. साधकाच्या दशेत वावडीवर उभा राहायचं आणि उपण्याला सुरुवात करायची. पहिली वावडी होती का? होती. वावडीला पाय किती? सर तुम्ही बघितली वावडी? नाही बघितली. वावडीला 3 पाय होतं. सगळ्या वावड्या 3 पायावर उभा आहेत. या सगळ्या वावड्या 3 पायावर उभा आहेत शिरूदादा. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण या 3 गुणावर वावड्या उभा आहेत. या 3 गुण वावडीवर ऐका. ए त्रिगुण वावडीवर सद्गुरु उभे राहिले जाऊन. सद्बुद्धीच्या पाट्या भरून देता झाला भावपूर्ण. देता झाला भावपूर्ण. उपणून घ्या वार सुटलं भक्तीचं. त्याच्या दैवी असल तो भजन करील रामाचं. उपणून घ्या भक्तीचं. भजन करील रामाचं. भजन करील रामाचं. असं काय नाही. पाठ भरपूर आहे तुमच्या आशीर्वादानं. नाही चाटवलं तर मग तुमची कृपा. ऐका. ए सत्वगुणाची मेड रवली जरा हले ना तिळवर. हे साधक दशेतलं जीवन आहे. जर साधक व्हायचं असेल तर अंतकरणामध्ये सत्वगुणाला आधार पाहिजे. सत्वगुणाला अंतकरणामध्ये स्थान पाहिजे. ज्या सत्वगुणाच्या स्थानानं मन आणि पवन नावाची जी 2 बैल आहेत, या बैलांना जुंपून खळ्यात रास करायची. सर पहिली खळ्यामध्ये रास व्हायची. ए मन पवनाची बैल जुंपुनी रास करा रे तयार. सत्वगुणाची मेड रवली जळा हरे ना तिळवर. मन पवनाची बैल जुंपुनी रास करा रे तयार. ऐका. उपणून घ्या वार सुटलं भक्तीचं. कितवा दिवस आहे? सप्त्याचा दिवस कितवा? कुणास ठाऊक. गेला. वार आलं सर, वार गेलं. आपलं काय गेलं? नाही गड्या, हे वार आहे. या वाऱ्यामध्ये उपणून घ्या. ए त्रिगुण वावडीवर सद्गुरु उभे राहिले जाऊन. सद्बुद्धीच्या पाट्या भरोनी देता झाला भावपूर्ण. आपला भाव शुद्ध पाहिजे. मग काय? आशा तृष्णा तेही उडाले पडले सत्याबाहेर जाऊन. जीवनामध्ये शुद्ध आपलं अंतकरण जर बनवायचं असेल तर अंतकरणातल्या ज्या असणाऱ्या भोंड आहेत, कूस आहे, यांना शुद्ध करता आलं पाहिजे गड्या.
एक गोष्ट बोलून जातो, काल्याच्या संबंधानं सांगतो. जोपर्यंत आपल्या अंतकरणात विकार आहेत तोपर्यंत आपला काला नाही. विठ्ठल विठ्ठल गोड भगवान परमात्म्यानं कला करत असताना ह्या सर्व विकारातून तुम्हाला जर वेगळं व्हायचं असेल तर एकांतात या, माझ्याकडे या, माझ्या बरोबर या, तरच तुम्हाला काला मिळेल. काला मिळायचं एवढं सोपं नाही गड्या. हा काला प्राप्त व्हावं म्हणून देव स्वर्गीचे सुद्धा इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे नारायण नामे हो जीव मुक्त, नारायण नामे हो जीव मुक्त. या काल्यासाठी स्वर्गीचे देव सुद्धा अपेक्षा करतात हा काला मिळावा. काला झाला, ब्रह्मदेव सुद्धा जोपर्यंत काला होत नाही तो मुक्त होत नाही साहेब. हो, त्याला सुद्धा शीग आहे, त्याच्या आयुष्याला शीग आहे, त्याच्या पुण्याला शीग आहे. बरोबर आहे ना. इतर कोणत्याही व्यवहारामध्ये कोणती पद मिळाली, जोपर्यंत अजरामर ऐक्यपद प्राप्त होत नाही तोपर्यंत काला काला नाही. भाकरी करायला हात भासते ती, पिठानं हात भरते ती, भाकरी काढताना हाताला आधी हाताला चटके मग मिळते भाकर. सोपं नाही काला, वेळ लागतो काल्याला. एका वारी देव भेटावा काय तुझा राम्या गड्या वेरी गड्या, शक्य नाही. माझ्या शबरीनं एक नाही दोन नाही, वयाच्या 9व्या वर्षी भर लग्नाच्या मंडपातून, आनंदाच्या मंडपातून पळून गेलेल्या शबरीनं मातंग महामुनीची सेवा करता करता मातंग महामुनी आशीर्वाद देऊन निजधामाला गेले. परवा एखाद्या वेळी माझे अण्णा बोलले असतील तुम्हाला, जे निजधामाला गेले ते जात असताना शबरीला सांगितलं, शबरी प्रत्यक्ष प्रभू भगवान तुला भेटायला येईल. ऐकताय ना. शबरीनं सांगितलं, पुन्हा प्रश्न विचारला, मुनिवर्य मला भेटा येतील की मला कुठं शोधावं लागल? नाही. ऐसा कर करे राम घराबे, राम आपल्या घरात यावा. अशी शबरी एक नाही दोन नाही. पुराण शबरी चरित्र असं सांगतं साहेब, ज्या दिवशी भगवान तिला भेटला त्या दिवशी तिचं वय 86 वर्षाचं वय आहे. एके ठिकाणी 72 असं म्हटलेलं आहे. 2 पुरावे आहेत त्याला. अण्णा ज्या शबरीला प्रभू भेटला ती शबरी एकही दिवस तिच्या मनामध्ये अशी शंका आली नाही मला देव भेटणार. 8 दिवस नवरात्रान केलं तर 9व्या दिवशी बरोबर आहे ना प्रतीक्षा करावी लागते. भेटीसाठी द्यावं लागतं. जीव कासावीस होतोय माझ्या संतांचा. भेटी लागी जीवा लागली सिया पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पण त्या शबरीला आनंद मंडपा आनंद आहे लग्नाच्या सोहळ्यातून पळून जावं लागलं. मी बोलून जातो ऐका.
साहेब, या मृत्यू लोकामध्ये पहिला पुरुषार्थ स्त्रीने केला आणि तोही 9 वर्षाच्या मुलीने केला, लग्नातून पळून जाण्याचा. कृतयुगामधली ही कथा आहे, बरोबर आहे ना? कृतयुगातली कथा आहे. पहिल्यांदा मुलगी लग्नाच्या मंडपातून पळून गेले, मला देव हवाय म्हणून. आणि त्यांना अनुमोदन, शबरीला अनुमोदन देण्यासाठी 4 युग गेली, 3 युग संपली. आणि 4थ्या युगात समर्थ रामदास स्वामींनी शबरीला सांगितलं, तुझं बरोबर आहे, अनुमोदन. हा पुरुषार्थ आहे गड्या. आणि एक गोष्ट सांगतो सर, आपण असंच आहे, नाहीतर आपण किती आहे? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आपण किती आहे, हे किती आहेत? हितच नव्हं, सगळीकडेच असाय सर. संसारात हे किती ना आपण किती? आले बरोबर, वाढ जेवायला काय केलंय सारं वागा. आपण किती गडे हो, तरी सुद्धा कधी थकले जात नाही. सगळे पुरुषार्थ तुमच्यामध्येच आहेत. शास्त्र सांगतं पुरुषापेक्षा 8 पट शक्तियुक्त जीवन आहे हे जीवन आहे. चला, मला एक सांगायचं आहे, देव भेटण्यासाठी अनेक युगामध्ये अनेक भक्तांनी केलेल्या साधनेचं फल भगवान परमात्म्यानं सांगितलं, या रे गवळीयाचे घरी, या रे गवळीयाचे घरी, ऐका, भगवान म्हणाले या. सगळ्यांना सांगितलं साहेब, सगळ्यांनी या. कुठे या? या रे गवळीयाचे घरी. बांधियेला तुकोबराय सांगतात त्याला बांधलाय, डाव्यानं बांधलाय. कुठं बांधलाय? गवळ्याच्या घरात बांधलाय. या तिकडे सगळी या. पापी तापी जपी तपी सगळ्यांनी या. सकळाशी सगळ्यांना दिलं, सगळ्यांना मोक्ष दिला माझ्या भगवान परमात्म्यानं. आणि गोकुळात आल्यानंतर, गोकुळातलं चरित्र काय गोड आहे. बरेच वर्ष, 40 वर्ष आपण चरित्र ऐकतोय. मी चरित्राला डायरेक्ट सुरुवात करतो, वेळ कमी आहे. भगवान परमात्मा मथुरेतून ह्याला आला, गोकुळाला आला. गोकुळात आल्यावर गोकुळच्या लोकांना आनंद झाला. गोकुळच्या लोकांनी सकाळ सकाळी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बरं गोड असा आनंद उत्सव साजरा केला. भगवान आला, देवघरा आला, देवघरा आला. हे देवघरा. गोकुळवासींच्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद झाला गड्या. गोकुळी आनंदी आनंद रे, आजी आनंद रे.
अजी परमानंदुरे जया श्रुती नीती नीती म्हणती एकू गोविंद भगवान परमात्मा गोकुळात आल्याबरोबर एक धावी एकी पुढे साठी वाटी ताटी वाटी सुंदवडे म्हणती काय देव आला आनंद झाला गुढ्या तोरणे उभा केल्या ही गोष्ट इकडं गोकुळात बरं झालं पण मथुरीत वाटूळ झालं मथुरीत काय वाटूळ झालं आकाशवाणी झाली हे महाभाग ज्या मायेला आपटून शिळेवर मारत असताना हातातून निसटलेली जी माया शक्तीची 7वी मुलगी 6वा जिरला 8वा कृष्ण बरोबर आहे ना 8वा कृष्ण भगवान तीच माया तितारजी जी झालेली त्या मायेला फिरवून शिळेवर आपटत असताना माया निसटली आणि तिनं आकाशवाणी दिले हे महापुरुष हे महाभागा तुझा कर्दनकाळ गोकुळात वाढतोय रे तू चला देव देव चला मजा चला मजा चला मजा माझ्या अगोदर ते उपजलाय ती तुझी आहे ती तुझी बरोबर हा ठीक आहे या आकाशवाणीनं कंसाला खूप मोठा धाक निर्माण झाला कंस थर 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 कापू लागला केलेले अनेक पापाचं चिंतन अंतकरणामध्ये उसळ्या खाऊ लागलं सज्जनो मानवी जीवन असं आहे राक्षस म्हणजे माणूसच आहे मानवी जीवन असं आहे ज्या वेळेला शेवटची अंताची वेळ येते एखादं संकट येतं एखादं दुःख येतं त्यावेळेला सगळ्या पापाचं स्मरण होतं लक्षात ठेवा सगळ्या पापाचं स्मरण झाल्यानंतर ते पाप त्याला सगळीकडनं त्या चक्रव्यूहामध्ये दाबत असतं आणि पुढचं संकट हसत असतं एक गोष्ट सांगेन मानवी जीवनाचा सत्य संकल्प हा सर कधी पाप घडूच नये कधी वाणीन खोटं बोलू नये सध्या वक्तच खोटं बोलतात सर मी हितनं आलून इकडे गेलो जा तिकडंच मर आहे का जाऊ द्यात कुठं जायचं तिथं जा सर खरं का खोटं 40 वर्षाचा अनुभव काय तुमचा नाही ना गड्या 40 सर 44 वर्षामध्ये किंबहुना नक्की सांगेन 11,000तून पुढची कीर्तनं झालेत ज्या एखाद्या गावात असं सांगावं की महाराजांनी पाकिट बघून पाकिट कमी आहे असं जर कुणी सांगितलं असा जर पुरावा मिळाला तर कडेपूरकरांना त्या दिवशी बबनबुवा कीर्तन नाही करणार लक्षात ठेवा कीर्तन नाही करणार अण्णा नाही जमायचं हे जमायचं या देवाचं देवपण तुम्हाला जमायचं नाही गड्या मी का सांगतोय जर अंतकरणामध्ये पापांचं केलेल्या पापांचं कंसाच्या ठिकाणी आतापर्यंत केलेली पाप सगळी त्याचं स्मरण होऊ लागलं आणि भीतीनं त्रस्त झालेला कंस हातातून पाणी प्यायला घेतलेला ग्लास सुद्धा थरथरू लागला ज्या ग्लासामध्ये पाणी नाही तिथंही तो 8वा दिसू लागला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला दृष्ट तळा काप सुटला काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला कंसाला काप सुटला हातातला गलास कापू लागला जिकडे बघाव तिकडे घासात देव दिसू लागला भले हो आता थोडस कॅशिट बदलतो इक्त पाप व्हावं सर इक्त पाप व्हावं की त्या पापानं ज्याचा ध्यास घेतलाय तोच दिसावा हाही मुक्तीचा मार्ग आहे तुम्हा आम्हाला साक्य भक्ती जमत नसेल तर शिव्या द्या पण इक्त्या द्या शिव्यानं तुमचा शेवट करा तुम्ही तदाकार झाल्याशिवाय राहणार नाही
पण शिव्या कुणाला बी देऊ नका. शेजाराला द्याल आणि खाल थोबाडीत आहे. शिव्याच्या द्यायच्या असतील तर देवाला द्या. है ना, है ना. अरे अरे विठ्यात मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, चुडास जन्मसा बित्रीचा चुडाल्या आली. शिव्या सुद्धा देवाला बऱ्या वाटल्या. चला, गोकुळामध्ये त्या कंसाला भयंकर धाक निर्माण झाला. कंसानं सभा भरवली, सभेमध्ये विषय मांडला. आपला शत्रू गोकुळात वाढतोय. आहे का कुणी, आहे का कुणी? अरे त्याचा शोध घ्या आताच. हेर पाठवा, चोर हेर पाठवा, कुणीतरी जा त्याला कुठे शोधून काढा आणि आताच संपवा. कोणच उठायला तयार नाही. एक पाठीची बहीण उठली. ती बहीण उठली, तिचं नाव आहे काय काय पुतना. जिचं नाव पुतना, जी निहिती पतना, तिचं नाव पुतना. अशी पुतना उठली. दादा काळजी करू नको, मी निघाले, मी जाते, मी बघते. कंस म्हणला तू काय बघते, तू काळजी करू नको दादा. स्तनामध्ये विष भरते आणि विष भरून जाते. विष भरून गेलेली पुतना लगेच चला मला लवकर जायचंय, मला अजून लई बोलायचंय. विष भरून गेलेली साहेब पुतना गेली. यशोदेच्या घराचा शोध घेतला. यशोदा मैयाच्या समोर गेली. यशोदा मैया सकाळ सकाळी भाकरी करतायत. 11 वाजलेले आहेत, 11 साडे 11 वाजलेले आहेत. भाकरी करतायत. भाकरी करता करता भगवान परमात्म्याला आंघोळ घालून पाळण्यात टाकलेला आहे. भगवान परमात्मा पाळण्यामध्ये झोप घेतोय. झोप भक्ताच्या घरची आहे, कुणाच्या तरी घरची नाही. देव भक्तासाठी तो जग जेटी, बसून माळ्यावर पाकरे उडवी सारंग. त्याचं नाव देव आहे. तो देव त्या पाळण्यात झोपलेला झोप घेत होता. विश्रांतीची झोप होती. भक्ताच्या हृदयातली असणारी भक्ती शांतीची ती विश्रांती होती माझ्या भगवानाची. ऐका. आणि तेवढ्यामध्ये पुतना पोचली. पुतना म्हणते अगं अगं का ग काय यशोदे, मला नाव ठेवाय बोलवलं नाही, बारशाला बोलवलं नाही. मी काय केलं होतं? तुझं दादाचं वैर असेल. नाती जवळची आहेत दादा बरं का. अण्णा ही नाती खूप जवळची आहेत, सख्या बहिणी आहेत या. पुढं ऐका. मला बोलवलं नाही. यशोदा म्हणजे जाऊ द्यात, मला बी वेळ नाही ह्याव का. त्या मथुरीचं ह्या गोकुळचं पहिल्यापासून हे चाललेलं जे राजकारण आहे ते अतिशय वाईट आहे. कुणी काय सांगावं, कुणी कुणाला काय म्हणावं. नाही झालं बोलवायचं. आलाय तुम्ही बसा, घ्या चहा, घ्या घे चहा घे. ती म्हणली चहा नको मला, लल्ला दे ना. कुठं आहे बाळ? ती म्हणली आत्ताच आंघोळ करून शाना त्या पाळण्यात टाकले, आता तू बस घे. भगवान म्हणाले भवानीचं गिरायकान झोप काही चांगली नाही. भवानीच्या टायमाला जर झोप आहे तर व्यापारात तोटा. ऐसा उदीम खोटा, मुदलामध्ये तोटा. असला खोटा व्यापार करणं बरं नाही. पुतना आली तर उठलं पाहिजे. कृष्णानं आवाज दिला. रडल्याचा आवाज दिल्याबरोबर पुतना म्हणते अगं जागच आहे. तू तर म्हणती झोपली. अगं आत्ताच झोपलो तर कसं उठलं कोणास ठाऊक. मी बघते त्याला घाम आला असं, लय गरम होते. पंखा दिलाय, लय घाम आलाय त्याला. पुतणीनं बाळाला घेतला, पाहिला. ऐका. वैर भावानं होणा पण ती देवभक्ताची भेट होती, वैर भक्ताची भेट होती. पाहिला पाहिला काय करू भागवत, काय करू. त्यानं सुद्धा वेदलं ना. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मना, तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मना, पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला 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 नंदाचा नंदन. तुमचं म्हणणं काय? फक्त गवळणीनच बघावंय. ही तर महागवळ नव्हती साहेब. तिचं पुण्य तिक्त जाड होतं. मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. अरे पुतना ही राक्षसी होती ती मान्य आहे, पण राक्षसी नसून जिला पहिल्यांदा अवतारामधलं पहिलं दर्शन वैऱ्याला देताना
साक्य भक्तीला सुद्धा हे दर्शन नाही साहेब. पुराण वाचा, भागवत वाचा. साक्य भक्ताला नाही, वैर भक्ताला पहिलं दर्शन आहे. कृष्ण अवतारातलं वैर भक्त आहे. वैर भक्ताला पहिलं दर्शन दिलं. का दिलं? मोठा प्रश्न आहे गड्या. वैरियासी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया दिदली महा. बरं आहे ना, बरं आहे ना. ए कपट्याला सुद्धा दिलं, वैर्याला दिलं, पहिल्यांदा दिलं. घे, कारण जी बोंबाल त्यांना बरोबर आहे, तुमच्या लक्षात आलं. त्याला अगोदर वाटेल लावायचं असतं. पहिल्यांदा पुतना आली. पुतनेचं पुण्य काय सांगतो ऐका. हीच पुतना बाल अवतारामध्ये, माझ्या वामन अवतारामध्ये, ज्या वेळेला वामनानं 3 पावलं दान बळीराजाला भूमिदान मागितली, आणि भूमिदान मागत असताना बळीराजाच्या दारात उभा असणाऱ्या कृष्णाला, बुटुक अवतार असणारा माझा वामन 3 पावलं दान मागतोय यज्ञामध्ये. समोर त्याचीच मुलगी, उपर पूर्ण अवस्थेत आलेली मुलगी समोर उभा होती. भगवान परमात्मा इतका सुंदर, इतका देखना. उगीच वारकरी रोज तेच म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ऐका, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. त्या मुलीनं त्या पाहिलं, त्या बाळाला पाहिलं. लहानशी मूर्ती आहे, 6-7 वर्षाची मूर्ती आहे. अतिशय देखणी, अतिशय सुंदर. काय करावं असं वाटत होतं तिला. त्याला घेऊन आपल्या हृदयाशी कंटाळावं भाव आहे. पण एक गोष्ट होती, काम्य भावानं कंटाळावं तर हा लहान आहे. इतका लहान की काम्य भाव इथं सिद्धीत जात नाही. इथं मातृभाव सिद्धीत जातो. आणि मातृभावानं त्या पुत्राने, त्या मुलीनं अपेक्षा केली की तुझ्यासारखा सुंदर देखना एकदा स्तनपान करायला मिळावं, मी भाग्याची ठरेन. कोण सांगतोय? कोण सांगतोय? जागा आहे का? कोण होती ही? पुतना. भगवान म्हणाले तथास्तु. जी स्तनपान करण्यासाठी ज्या अष्टभावानं उदित झालेली, प्रवृत्त झालेली माझी बळीराज कन्या, तेवढ्यामध्ये 3.5 पावलं दान मागितल्यानंतर पहिला पाऊल पृथ्वी, दुसरा पाऊल स्वर्ग, तिसरा कुठं ठेवा असं विचारल्याबरोबर बळीच्या डोक्यावर पाय दिला, बळी पाताळात घातला. त्यावेळेला तिचं अंतकरण चिडलं गेलं. अरे 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 अरे, तुला मी स्तन देईन पण विष भरून देईन. वा, हा संकल्प आहे. कळाला कळाला कळाला. अरे जी बळीराजाची कन्या कृष्ण अवतारामध्ये पुतना झाली आणि पहिल्यांदा तिनं स्तनपान, विषाचं स्तनपान द्यावं लागलं. स्तनपान करत असताना भगवानाने विष घेतलं. शरीरातलं रक्त घेतलं आणि प्राणाला ओढ लावल्याबरोबर कृष्णा मला सोड ना, नाही म्हणला. इतके दिवस तू माझी वाट पाहतेस, आता कशासाठी सोडू तुला? चल ना, चल माझ्या गावाला. लय घोटाळ्यात आले गड्या साहेब. कुठनं काढलंय कुणास ठाऊक. राधे चल माझ्या. आल्या काही काय कुठलं आहे, कशातलं आहे राधे? येडा होता भगवान राधेला नगरी दाखवायला. अरे राधा वाट बघत होती तिची. पुढं ऐका, झाली तीच माझी बळीराज कन्या, तीच इथं पुतना झाली. पुतनीला मोक्ष दिला. चला पुढे. त्यानंतर बाबळ नावाचं बाबळ भट आलं. बाबळ भटानं पंचांग सांगायला सुरुवात केली. यशवदे, पोरगा अतिशय वाईट आहे. मूळ नक्षत्राव जन्माला लॅनखर आहे. कृष्ण जन्मला होता तो मूळ नक्षत्राव जन्मला होता. 8वा अवतार होता. रात्रीच्या 12 वाजता झालं होतं. आणि रात्रीच्या 12 वाजताहून वार कोणाच्या ध्यानात आहे? बुधवार. तुम्ही नव्हता वार बुधवार आहे. कुठला वार आहे? बुधवार वार. बुधवार वार शुभ का शुभ? म्हणा की तुला कशाला आणलाय मी, आम्ही सांगायला वे. ऐका, आपल्या भागातले एक परमार्थिक वैभव, श्रुत हरिभक्तीपर्यंत वैकुंठवासी पोपट डॉक्टर सासपडचे
माझ्यासोबत येऊन माळ घालून साहेब जवळजवळ 38 वर्ष बुधवार वार केला होता तिने, विठ्ठलाचा वार म्हणून केला होता. पुढचा अंत आहे का, शेवट होतो भला. माझा बहु गोड झाला सर. पोपट डॉक्टरांना एकादशीच्या दिवशी भजन करून घरी जाऊन हंतरुराव बसल्यानंतर माळ फिरवताना मोक्ष मिळाला, हा काल आहे, लक्षात ठेवा. अरे परमार्थ करताना विषय निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे बळ हो, निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ ओ मी 12:30 नाही 12 करतो बरं का. 12पर्यंत घेतोच गड्या, काय वेळ नाही, इलाज नाही. परमार्थामध्ये निश्चय पाहिजे साहेब, विश्वास पाहिजे. विश्वास येतो करू स्वामीवरी सत्ता. निश्चय पाहिजे. ऐका मी सांगितलं त्या बाबळ भटानं सांगितलं पोरग यशवदेव वाईट आहे, अतिशय वाईट नक्षत्रावर जन्माला आलं, मूळ नक्षत्र आहे, वार बुधवार आहे, रात्री 12 वाजता कर्दन काळ आहे, यो काळाचा काळ ठरलं. खरंय हे पंचांगण खोटं होतं का? अजून सांगितलं हे 1 नंबरचा पुराण प्रसिद्ध चोर म्हणून हे प्रसिद्धीला येईल. खोटं आहे का? बोला की खोटं आहे का? शिलूभाऊ खोटं आहे का? कृष्ण चोर होता ना? चोर होता, कृष्ण चोर होता. बाबळ भटांना भविष्य सांगितलं होतं, भविष्य चुकीचं नव्हतं. हे 1 नंबरचा चोरटा. अजून सांगू का? तोंडाला लाज वाटते सांगायला, माझ्या तोंडाला नको वाटतंय, पण तरी सुद्धा सांगतो. हा व्यभिचार भक्ती वाढवी, व्यभिचार करील म्हणून सांगतो. यशोदा म्हणजे तुम्ही असं काय म्हणता? गर्गमुनीने चांगलं सांगितलं. तिने सांगितलं म्हणजे तिने सांगितलं ए साईड आणि मी सांगतो बी साईड. 2 अंग आहेत. बरं ऐका म्हणजे हेही खरं आहे आणि तेही खरं आहे. मी सांगतोय तुला. मग म्हणले काही शांती करायला सांगा. म्हणजे शांती काय नाही, ह्याला खड्डा काढा ना गाडा. भगवान तोपर्यंत पाळण्यात ऐकत होत. म्हणले चांगलं चाललंय, चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. खरं आहे ते सांगते, पण खड्डा काढून गाडा हे काय जमलं? कृष्णानं तिथं सांगितलं, अरे पाटानू तुम्ही पंचांगणाच्या खाली स्थिर आहे, मागं टेकायला त्याला स्थिर झालाय, खाली बसायला खाली स्थिर झालाय, ज्याच्यावर तुम्ही ज्याच्यावर तो बसलाय तिथं स्थिर झालाय. जरा उठा की बामणाला नमस्कार करा, नमस्कार करा. कुणाला सांगितलं? कुणाला? पाटाला सांगितलं. अण्णा पुढचा पाठ उठला आणि पहिला कपाळावर दणका दिला. मागचा पाठ उठला. विठंबीला भट पाठीवरी पाट, आधीला पाठीवरी पाट, तिला पाठीवरी पाट, विठंबीला भट पाठीवरी पाट, तिला पाठीवरी पाट, तिला पाठीवरी पाट, विठंबीला भट
हे विटंबना चालू झाली. अंगावरचा पाठीमागचा पाठ फुटता आला, दणका दिला, पुढचा दिला. बामण बुवा उठलं. आता म्हणलं काय खरं नाही, हे पाठ काय भानगड आहे. तेवढ्यात उठल्याबरोबर शिक बांधलं होतं वर शिंके करी मारा मारी, घर कुलासी बेडसावे. पुढं ऐका. बामणानं शिक्याचा दणका बसल्याबरोबर खाली बघितलं ते चूल पेटलेली तशीच उठली. ऐकताय ना. खेळतो येणीची खेळावा नटतो. चूल उठली, पीठची चूल उठली. चूल आली बाहेरी, रागवली घारीवरी, वर शिंके करी मारा मारी. सगळ्यांनी अण्णा सगळ्यांनी चालू केलं. चूल उठल्या म्हणला का आपलं इथंच भागते बहुतेक. बामण म्हणला आता काही खरं नाही साहेब, इथंपर्यंत बरं होतं. तेवढ्यात तिकडच्या कोपऱ्यात पाटा होता. पाटा हाय का पाटा, हरिपाठ पाटा, चटणीचा, चटणी वाटायचा पाटा. चटणी वाटायचा आता पाटा गेला. आणखीन 10-5 वर्षानं हे सांगायचं, हे असंच चालायचं बरं. कुणी कुणाला म्हणजे ही प्रमाण सांगता येणार नाही असं मला म्हणायचं आहे ना साहेब. उठला राघावणी पाटा, चटणी वाटायचा पाटा उठला. वरवंटा नाचत असे, वरवंट्यानं नाचायला सुरुवात केली. म्हणले चला बामण बुवाच्या दर्शनाला. उठला राघावणी पाटा, येऊनी बसला दारवंटा. दारात आला. आता जायचं कसं. बामण पळायच्या नादात होतं, पण तेवढ्यात पाटा आला. वरवंटा नाचू लागला. तो वरवंटा नाचायचा चौकटीवर बस जायचा ना खाली याचा. वरवंटा नाचत असे. आता म्हणला कुठं पळायचं. तेवढ्यात कोपऱ्यातून मुसाळ आलं. मुसाळ. नका धरू रे हनुमान, आले मुसळाला कान. मुसळाला कान आलं. कृष्ण म्हणला मुसळाला, का रे तुला नाही दर्शन घ्यायचं वय बामणाचं, तुला नाही का मुक्तीच्या मार्गाला यायचं. मुसळ म्हणलं आलो. आले मुसळाला कान, आले मुसळाला कान, मुसळाला कान, आले मुसळाला कान, आले मुसळाला कान, मुसळाला कान, आले 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 मुसळाला कान. छान. मुसळाला कान आलं. मुसळ नाचत आलं. आता साहेब त्या बामणाला पळायचं कठीण झालं. का होईना तरी पण जीव वाचवायचाच आहे. कुणाला वाटते जीव जावा. बिचार तसंच ते धोतार धरायचं. बघित त्या दारातून उडी बाहेर टाकून निघालं. पण खाट बाहेर होती. ती म्हणली जाता जाता बामण बुवा हमें भी दे दो ना, हमें भी दर्शन दे दो ना. खाट आडवी आली. खाटला धोतार अडकलं. धोतार तिथंच राहिलं. आणि बामण जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गळाले धुंगणाचे, धोतर गळाले धुंगणाचे, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले फाटले. माहेरला पूर्वी आल्यावर किती सुख सांगावं, किती सुख सांगावं, किती सुख सांगावं. ती बेभान होती. तसं सध्या माझं झालंय. तुम्ही वेळ घ्याल तर मी काय करू. सध्या मला वेळ द्या. जानवत तुटलं, पंचांगण फाटलं, धोतार तिथंच राहिलं. बामण बुवा नागवच गोकुळा मथुरीत गेलं. जाताना मागं बघायचं आणि पुढं पळायचं. अशी तुम्ही बसला, अशी सभा बसली होती कंसाची. आणि कंसाच्या सभेत नागवं गेलं, पटलं. आणि मागं बघितलं. कंसाच्या सभेनं बघितलं आणि सगळी हसली. म्हणले नागवच आले. म्हणला नागवं नाही आलो ही नशीब समजा. पण भगवानाने ठरवलं हे बामणाच्या वेशात आले.
बामणाच्या वेशात खोटं रूप धारण करून आलेल्या रूपाला सुद्धा देव बामणाला भीतो, तर आपण काय करावं? भ्रष्ट ब्राह्मण बरोबर आणि विधीचा क्षत्रिय बरोबर आहे. ब्राह्मणाची निंदा करू नका. देव सुद्धा भिहाला तिथं. चला ब्राह्मण गेलं तेवढंच गेलं. त्यानंतर आगा बघा अनेक आले, सगळ्यांना मुक्ती दिली भगवान परमात्म्याने. त्यानंतर गोड अशी लहान लहान मुलं घेतली. थोडासा हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोदनी राखत आहे. भगवान परमात्म्यानं पुढे सरकला, लहान लहान मुलं घेतली. मुलं घेऊन शना मुलांना विचारलं कसं काय चाललंय, आपल्यातलं वातावरण कसं आहे. म्हणजे तसं नाही, वातावरण म्हणजे आपल्या गावातलं वातावरण कसं आहे, आई खायला देती का हे वातावरण. म्हणले चांगलं आहे वातावरण, नक्की 100% चांगलं आहे. फक्त ताक मिळतं. काय मिळतं? काय मिळतं? फक्त ताकच मिळतं. कृष्ण म्हणला अरे ताकानं कुठं भागतं वय, ताक नका पिऊ. दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या, नवनीत घ्या. म्हणला देत नाही, बाजारला जाते कडिगावला सगळं घोटाळा शुक्रवारी, राहिलं तर पुन्हा मंगळवारी. आम्हाला मिळत काय करावं. पोरांना सांगितलं गड्या असं करून चालायचं नाही. आपलं दही दूध खाऊन मथुरेचे सगळे शत्रू बलवान होत आहेत. तिथं राजकारण होतं. शत्रू वाढू नाही द्यायचा, शत्रूला कमकुवत करायचं आपणाला. चला तुम्ही एक काम करा, माझ्या मागे या. याला तारी यार लागे, 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 याला तारी समोर नको. मी काय म्हणतो, अजून तुम्हाला पुढं देतो ना, नवीन नवीन ऐकायला मिळेल. अजून देतो, अजून देतो बरं का, क्षमा मागतो. याला तरी या लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पर पोट भरायचं आहे हो. मग ह्याच्यामुळं पोट भरायला नाही बरं का, माफ करा. तुम्ही मला घड्याळ नाही दाखवायचं आज, संपलं. ऐका लक्षात. याला तरी या लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो, आज तुम्हाला पोटभर देतो. का माझ्या बापाचं द्यायचं आहे, मालकाच्याच गावचं आहे ना, है ना. एकदा टाळी वाजवा की सगळ्यांनी. आज देतो ना तुम्हाला, पोटभर देतो. म्हणजे ठीक आहे. पोरं म्हणली पण कुठं जायचं, या माझ्या मागं. फक्त एक काम करा, बोलायचं, हळूहळू चालायचं. बोलायचं अजिबात बोलायचं नाही, हळूहळू चालायचं. मी जाईल तसं तसंच याचं, जसं म्हणे तसंच वागायचं. हा ना, हा ना, नाही बोलायचं. चला या माझ्या मागं. आले सगळे. गोपाळ पाठीमागे गेले. घर पाहून एकांताचे, नवविध नवनीताचे. गोड अशी एकांताचं घर पाहिलं. भगवान कोणाच्या बी घरात चोरी करत नाही. वेदांत सांगायला आज मला वेळच नाही साहेब, माफ करा. परवा खऱ्या अर्थानं शंभूखडीला गोड वेदांता भरपूर वेळ मिळाला. वेदांतच निघाला होता. हे कसं आहे, जसं सुरू होईल तसं आहे. हे पाठांतरातलं नाही, ही अडचण आहे. चला गंमत अशी झाली. काय सांगत होतो, मन की कीर्तन नाही बरं. विठाल भगवान परमात्म्यानं सांगितलं फक्त माझ्या मागं या. घर एकांताचं बघितलं गेलं. एकांताच्या घरामध्ये जाऊन शना गोडशी चोरी केली, दही दूध भरपूर खाल्लं. कसं वाटतंय तुम्हाला असं विचारलं. आज कसं काय वाटतंय म्हणजे काय सांगायचं कृष्णा. आतापर्यंत फक्त ताक होतं, आतापर्यंत फक्त ताक होतं. आज भरपूर मिळालं. आज सांगतो कृष्णा, आज सांगतो कृष्णा, आता मला कायमची संगत दे. तुझी ये संगती झाली आमुची. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. का नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सुख. देवा अरे भरपूर मिळालं. बरं आता घरी जा. म्हणले आता घरी जाणारच नाही. तू का म्हणे आता आम्ही न वजू दवडी. ढकलून लावलं तर जाणार नाही, तुझ्या संगतीत येणार.
पोरांचं गोड असं झालं. चोरी झालेल्या घरातली चंद्रावळी बाहेर आली. चोरी घरातली बघितली बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर गवळीनं शेजापाजऱ्यात सगळ्याला जमवलं. म्हणली बघा हे. म्हणजे काय झालं? कुठली मांजर आली? म्हणली मांजरानं असं होतं वय ग. सगळी दह्यदूध खाल्ली. दहीदूध खाऊन शना सगळी विरजानी पालती केली. पालती सगळी पालती ठेवली विरजानी. अगं पण मग केलं कोणी? म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. आज चोरी केली खरे. म्हणती का म्हणती केलं. म्हणजे तुला काय कळतं का नाही? उगाच मोठ्याचं नाव घ्यायचं बरं नाही. कुठं आहेस कळतंय का नाही? कढीपुरात आहेस. उगाच कुणी चोरी केली? यादवाच्या पोरानं केली. तुम्ही यादव नो बरं का घोळ कराल. हा तुमच्या कुळातला होता तो. एक वैशिष्ट्य आहे. भगवान परमात्म्याने ज्या कुळामध्ये जन्म घेतला तो एक कुळ ह्या गावचं स्थिर आधार यादव कुळ आहे. त्यानं केली चोरी ग. म्हणजे मोठ्याचं नाव घेऊ नको. जरा जिबीला हवा घे. असं कसं नाव घेतीयास? तुला काय माहिती? उगं पुरावे वाचून नाही का? नाहीतर कंप्लीट करशील कडेपूरला आपलं कडेगावला. नाही तसं काय व्हायचं. झाली कंप्लीट तर आहेत झेंडे साहेब. काय अडचण याची नाही. बरं चला पुढं. मग काय कुणी केली चोरी? त्यानंच केली. म्हणती नंदाची या पोरे. अजून आहे का? अजून आहे का? कशावरनं? तयावीनं नाशी नो हे दुसरी आयशी. दुसरं असलं करी. अजून एक गोष्ट खरी आहे का कुठे? मी आता त्यांना विचारतो. चोरी कशी झाली ह्याच्यावरनं पोलीस स्टेशनला कळतं. बरोबर आहे? बरोबर आहे. चोरी कुठल्या कुणाला कळतं? बरोबर का? जाऊ द्या चला. ऐका गवळणीनं बरोबर सांगितलं. त्याच्याशिवाय असली भानगड होणार. चोरीची पद्धत आहे. चोरी करून पालती दुधाने केली. त्यार ती म्हणती नंदाची या पोरे चोरी केली खरे. त्यानं चोरी केली. बरं नुसती चोरी केली नाही म्हणू नको. चोरी झाली का? चोरी झाली. तुला सांगा काय करू? चोरी केली त्यानं. बघता बघता सगळ्या गवळणी यशोदा मैयेच्या वाड्यावर गेल्या आणि तुमच्यासारख्या जाऊशांना धरणं धरून बसल्या उपोषणाला. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. सांग यशोदे काय करू आम्ही? यशोदे म्हणते का ग का? असं काय झालं? ती म्हणते तुझ्या पोरानं जमवून सारी पोरे घाली रस्त्यावरी धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर ग कुटवर सोसू धिंगाणा. कुटवर सोसावं ह्याचं सांग तुझ्या पोराला. यशोदी म्हणजे वा गो वा. लय हुशार झाला. लय हुशार झाला. जमून आला. तुम्हाला काय वाटलं मी घाबरन वय? घाबरणारे मी कढीपुरातले घाबरत नाही. का घाबरत नाही? अगं तुमची सगळ्याची पोरं मोठी आणि माझं पोरग बारक. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ. काग का लटकाच घेता घेता हे काग का लटकाळ घेता ग. सगळ्यांनी खाली माना घातल्या. हे बी खरंच आहे. हिचं पोरग बारक आहे पण लय बेलिंदर आहे. चावाट आहे. खट्याळ आहे. खट्याळ आहे. एक रचिव गवळण सांगतो अण्णा. नंदाच कार्ट हो नाही बाई चोरट. संप्रदायात सांगू नका बरं का. भागवत महाराज बबन महाराज असं म्हणत होते. यान नाही माझं ऐकिलं माटातील माझ्या
ही दूध यानं चाकल चोरलं सांडलं हो हा. सांडलं म्हणून म्हटलं अजून पुढे आहे. झालं गाड्या. म्हातारी मागची उठली एक. बघा की आहे की म्हातारी. तिकडे बघितलं सगळ्यांनी बघितलं सर. तिकडे बघा गोकुळामध्ये एक म्हातारी तिचा कान डोळा. म्हातारी मागची उठली. आणि बायको यशवदे सांगून ठेवते तुला, तुझं पार स्वार्थी चोर अनवर्ण शिरजोर. मोठ्याच असंच असतं. अरे मोठ्याकडे कोण आमची दाद घेत. पण एक सांगते, तुझ्या कारट्यानं भलं गावाला सोळपळ करून सोडलंय. माझ्यासारख्याच्या घरात यावंच. बायग तुझा कृष्ण काना गोकुळात घाल धिंगाणा. बायग तुझा कृष्ण काना गोकुळात घाल धिंगाणा. बैग 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 तुझा कृष्ण गाणा गोकुळात घाली निघाला. बैग तुझा कृष्ण गाणा गोकुळात घाली निघाला. ऐका की अजून पुढं आहे. करू काय ऐका. ए तुझं पोरग लय धिंगाणा घालते. माझ्यासारख्याच्या घरी पेंद्या म्हणा. कृष्ण म्हणला पेंद्या. म्हातारी कुंच्या वाड्यातली आहे. म्हणले विठ्ठल रुक्माच्या घराच्या तिथं विठ्ठल ते मला माहिती आहे. म्हणला खायच्या वाड्यातली. घर नंबर टिपून घे. म्हणला घरं सगळी पाठ आहेत मतदानामध्ये. सगळी मलाच विचारत्यात कोण कुठं. ऐका पेंद्यानं सांगितलं काळजीच करू नको. घर नंबर माझ्याकडे आहे. तिला सांगा जाता जाता संध्याकाळी सावध राहा म्हणावं. पेंद्यानं सांगितलं म्हातारे संध्याकाळी दही दूध आहे का. म्हणले लय हाय. ध्यान ठेवू. लय हाय तर आलोच सांगून. पेंद्या म्हणला तुला काय वाटलं बिन सांगता येतो. अजिबात नाद करू नको. आमचा नाद नाही. तेच म्हणते तुम्हाला. ऐका बरं ऐका पुढं ऐका. गेलं. रात्र झाली. सुन म्हातारी घरी गेल्यावर म्हातारीनं 4 मानगं काढलं. 5 4 सोनाच्या हातात दिलं. दही दूध सगळं वाड्यात मधी ठेवलं. 4 कोपऱ्यात 4 सुना उभा केल्या. मुख्य दाराला कुलूप टाकलं आणि तिथं म्हातारी उभा राहिली काठी घेऊन. संध्याकाळी 9 वाजता पारा चालू झाला. सुनाला जीव दिलं. जेवायचं नाही आज. असंच कीर्तन ऐकायचं. ऐका म्हातारीने जायला जीव नका नाही तर झोपील. जागरा जागर हा जागे रहो. सगळ्या जाग्या राहिल्या. 9 वाजता जागा राहिलेल्या उभा राहिलेल्या गवळणी यांना 10 वाजल्या 10:30 वाजल्या 11 वाजल्या. आणि गवळणी मागो टेकल्या. झोप लागली. म्हातारीची बी लागली. कृष्ण आत कुठनं आला पण आला. सगळ्यांना दही दूध खाल्लं. दही दूध दिलं. सगळं झालं. लोणी भरपूर होतं. लोणी भरपूर खाल्लं. शिल्लक राहिला की लोण्याचा गोळा. कृष्ण म्हणतो पेंद्या वाकड्या सुदाम्या बोबड्या बोबड्या काय म्हणतो लोणी ते म्हणा नको नको तिथ ना. आलं ती लोणी आता बोत धकतं ना. बोत न तर बोताला नाकते इक्त भल्ल या बोबड्या म्हणतो. झालं गाड्या. राहिलेला लोणा थोडं थोडं घेतलं. एका सुनेच्या तोंडाला लावलं. दुसरीच्या तोंडाला लावलं. 3रा गोळा तिसरीच्या तोंडाला लावला. 4था बऱ्यापैकी घेतला. 4थीला लावला. सगळं गोळा केलं. राहिलेलं म्हातारीच्या तोंडाला लावलं. ऐका आणि हळू जाताना माटावर काठी आपटली आणि कृष्ण गेला. वरच्या सांगण्यात निघून गेली सगळी. म्हातारी जागी झाली. तिनं सोनच्या तोंडाकडे बघितला. खाऊन लोण्याचा गोळा. आळ घेता काय सांगावं का ग का. सुना जाग्या झाल्या. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे. आळ घेता सारंग घरा. तुम्ही 12 घरच्या इथं घरात नांदायला आलेल्या. ऐका सुनानी बोट तोंडाला हात लावला. लोणी लागलं म्हणल्या. घोटाळा झाला. तोंडाला कसं लागलं कोणास ठाऊक. झाप लागली होती.
सगळ्यांनी म्हातारीच्या तोंडाकडे बघितलं. सर, म्हातारीच्या बी तोंडाला लोणी आहे. पण म्हणायचं, बरं साहेब त्या पहिल्यातल्या सुना होत्या, आत्ताच्या आहे का? तरी बी एक शिकलेली धाकटी थोडी आगाव होतीच. ती हळूच आत गेली, मोठा आरसा काढला, आरसा आणला. आत्या तुमचं तोंड बघा. म्हातारीनं तोंडाला लोणी बघितलं. म्हातारी म्हणली, अगं मी नाही खाल्लं. म्हणजे आम्ही कुठं म्हणतोय तुम्ही खाल्ले? आम्ही बी नाही खाल्लं. मग खाल्लं कुणी? म्हणती नंदाची आपोरे. त्यानं केलं ग, मी नाही खाल्लं. सोना म्हणली, आम्ही बी तेच म्हणतोय, तेरी चूप मेरी चूप. जाऊ द्या तिकडं, झालं गेलं. आत्या नका त्या कृष्णाच्या नादाला. असं म्हणतीस? झालं का घोटाळा? नाही नाही, मी त्याला सोडणार नाही, सोडणार. चला पुढं खूप काय सांगण्यासारखं आहे. त्यानंतर म्हातारीनं कृष्णाला आपल्या एकांती पकडलं आणि कृष्णाला आपल्या सुनाला वाड्यावर घेऊन निघाली. वाड्या घेऊन जाताना गावाला दिसायचा लोक हिजा आणि म्हातारीला दिसायचा कृष्ण. म्हातारी म्हणायची, कृष्णा चल तुझ्या आईकडे. गाव म्हणायचं, हिला काय याड लागली, सुनाला ना बायकोला घेऊन निघाली. जर हिला जर असं करायचं होतं, म्हातारला विचारलं, हे असं काय चाललंय, कुठं की निघाली? आव माझ्या सुनेच्या पालगाव बसला होता. गाव म्हणलं, जर सुनेच्या पालगाव लेकाला बसून द्यायचं होतं, लगीनच कशाला करायचं? घोटाळाच आहे. म्हणजे का ग का? जाऊ द्यात म्हणजे हिच्या कोणी नादाला लागायचं. चला, ही तशीच गेली. म्हातारी वाड्यात आत गेली ना, आत गेल्यावर बघितलं तर नंदाच्या काकाला कृष्ण. हिनं त्या कृष्णाकडे बघितलं, नंदाच्या काकाला कृष्ण आहे. तिथं कृष्ण आहे तर मग इथं कोण आहे? मग तिला बघितलं तर पोरग दिसतोय. अरे तो कधी आला? अगं तू ऐकून घ्यायची तर खरं, पलगापासून मलाच वडीत आणलंय. कृष्ण येतो. हे दशे चरित्र, ए दिशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीता है. भगवान परमात्म्यानं गोड चरित्र केलं. बघता बघता बऱ्याच गावात खोड्या झाल्या. खोड्या सांगायला वेळ नाही. यशोदीनं सांगितलं, हे घे काठी, हे घे घोंगड, ही भाकरी आणि ह्या गया, चल. खांद्यावरी कांबोळी, हातामध्ये काठी चारित असे. खांद्यावरी कांबोळी, हातामध्ये काठी चारित असे. हे डुग बाई, हे साबळा जगती, हे डुग बाई, साबळा जगती, हे डुग बाई, साबळा जगती, हे डुग बाई, साबळा जगती, गाई चारायला निघाला. गाई चारायला निघाला. गाई घेऊन निघाल्या. नंतर गावातनं गाया बाहेर काढल्या आणि तिकडे डोंगराकडे निघणार. यशोदीनं लक्षात आलं, म्हणलं पहिल्यांदाच निघाले का, रट जाताना सरळ जाते का आणखीन गावात काय खुडी करीत जाते. मागं यशोदा मागं बघत होती. कृष्ण पुढे चालला होता, गाई पुढे चालल्या होत्या. गाईच्या पाठीमागे कृष्ण चालला होता. कृष्ण भगवान परमात्मा गाई घेऊन निघालाय. आज कृष्ण गाई घेऊन चालायला निघालाय. राधेच्या लक्षात आलं. राधा म्हणली, जाऊन भेटावं. गाई घेऊन चाललेल्या कृष्णाला राधा भेटायला आली आणि राधा भेटायला जवळ आल्यानंतर एकमेकाची थोडीशी झोंबी घेत आहेत. राधा मस्करी करते. तेवढ्यामध्ये मागणं यशोदीनं बघितलं. कृष्णा 12:05 झाल्या. आटप, काय कळतंय की नाही तुला? अरे परनारीशी. यशोदा सांगे, यशोदा बोले ऋषिकेशी, परनारीशी कैसा झोंबसी. तो सांगतो, इने चेंडू लपविला निरीपाशी. अगं आई, हिनं माझा चेंडू घेतला आणि निरीपाशी लपवलाय. राधा आईस्क्रीम झाली, म्हणली, मी तुझा चेंडू बघितला नाही, काय सारी सांगते कार्ट. बरं का. आणि यशोदीनं राधीनं अशी निरी झाडली. निरी हसडिता चेंडू पडे धरणीशी, गोदने चारावया जातो शार पाणी.
राधिका गवळणी कृष्ण दान मागे निरी हसडुनी तवती यशवदा नयने गोदने चारावया जातो. भगवान परमात्मा गाई चराय गेला. गाई चरत असताना खेळ खेळला. हमामा हमामा पोरा हमामा तुझी घुमरी वाजे घमामा. हमाम्याच्या नादाने घुमरी वाजली राणी. चला खूप 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 खेळ खेळले भगवान. आता ते खेळ गेले. फक्त एकच राहिला चिंडू फळी. हबक दुबक तिबक पोरा खेळ खेळ इटी दांडू. खेळ इटी दांडू भिवू नको गांडू. बरं अनेक खेळ खेळले. गोड खेळ आहेत नातरायांची. हमामा हुतू तू हुंबरी खेळ रे. त्याच्यात एक खेळ होता कुरगुडी. कुरगुडी कुरगुडी माहितीये. कुरगुडी माहितीये कसा करायचा कुरगुडी. हा एकानं वाकायचं त्याच्यात त्यानं उराव दुसऱ्यानं बसायचं. हे 2 गडी खास स्पेशल साहेब. आणि 2 गडी खेळायला. जो मादी होईल म्हणजे खेळात हारल तो मादी झाला. मादी झाला की ह्याच्या गड्यानं वाकायचं आणि ह्याच्या गड्यानं त्याच्या पाठीवर उडी मारून. सर लय अवघड खेळ होता बरं का. बरं ते कुठं वर हे जिंकत नाही तो वर. आणि ह्याचा जर गडी लुच्चा लागला असला आणि वरचा जर भोजाड असलं गेलं. कानोबा खेळडा जाऊन कुरडी. कानोबा खेळडा जाऊन कुरडी. कानोबा खेळडाव जाऊन कुरडी. कानोबा खेळडाव जाऊन कुरडी. ए करसील रे कुरघोडी. किती करसील रे कुरघोडी. कानोबा खेळडा जाऊन कुरडी. कानोबा खेळडा जाऊन कुरडी. लय खेळ झाला. बराच वेळ झाला. विठोबा रखुमा बार विठोबा रखुमाये. हो बार कुमाये. हरी विठोबा रखुमाये. 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 हे विठोबा रखुमाये. हरी विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. हे विठोबा रखुमाये. 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 एका मिनिटामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढे धावता ठेवतो. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोटभरी. आज वर्तमान कालामध्ये भगवान बोलतायत भविष्य आपल्या हातात नाही. भविष्य आपल्या हातात नाही. भूतकाळ गेला. भूतकाळ गेला. भविष्य आपल्या हातात नाही. वर्तमान काल चालू आहे. वर्तमानामध्ये तुम्हाला देतो. आता सध्या सप्ताह चालू आहे. काल्याचा दिवस आहे. आज तुम्हाला पोटभर द्यायला काही अडचण नाही. वर्तमानामध्ये भगवान बोलतायत आज तुम्हाला पोटभर देतो. माझ्या मागं या. येत असताना बोलू नका. बोलू नका याचा अर्थ येर काय बोलू नका. बोलायचं झालं तर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोश मन झाले हवबरी. असं जर राहाल तर नक्की खायला पोटभर मिळेल. काही अडचण राहणार नाही. खात असताना एक गोष्ट करा. उगीच इकड तिकडचं खाऊ नका. धाब्यावर जाऊ नाही का. इकडं तिकडं जाऊन पोट भरणार नाही. तू का म्हणे सांडा घाटे तेने नका बरोबर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 जाऊ द्या. पहिला डाव भूताला काय चुकलंच असेल तर नाही का. याचा अर्थ मागे कीर्तन सप्त्यात केली मी पण बरेच वर्षापूर्वी खाली असताना 4-2 कीर्तन झाली अण्णा. आज पुन्हा योग आला तो काल्याचा योग आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे सोपं नाही. मी मगाशी सांगितलं होतं मला वेळ कमी मिळाला. 17 रांजून भरून गेले पेले 12 हत्ती. 18 पुराण ज्याचं वर्णन करण्यासाठी थकीत झाले. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष वर्णू गेला झाल्या 2 सहस्र जीवा.
देव का हो विठेवरी उभा. याचं वर्णन करण्यासाठी वेद श्रुती मैयाने हात जोडलं. हे वर्णन थोडक्यात नाही आहे गड्या. पुन्हा 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 ऐकूया. नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो. दर्शन घेतो आणि थांबतो. तुकाराम 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 काट्या ना काठी दुःख म्हणे चांडागा. विठ्ठल जय जय विनाकरी विना लावून मागे या. हा इकडे या. पताका पण लावा. पताका बी लावा. टाळ पण लावा. डाळ एक लावा. बस थांबा जरा. जिंकेला वेगळे डोळे होतो
इकडे सर्वांनी लक्ष द्या.